हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत तीळ आणि गुळाचे लाडू। हे तिळगुळाचे लाडू तयार करताना गुळाच्या पाकाचा अजिबात वापर केलेला नाही किंवा तुपाचाही वापर केलेला नाही। पाक न करता अगदी झटपट असे हे लाडू तयार होतात। तसंच हे लाडू टिकाऊही आहेत। या ठिकाणी बघा, अगदी मऊसूत असे हे लाडू तयार झालेले आहेत। मऊ पण आतून चिकट न होता खुसखुशीत असे हे लाडू तयार झालेले आहेत। हे लाडू जर आपण हवाबंद डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये स्टोअर करून ठेवले तर भरपूर दिवस टिकतात। तिळाचे लाडू तयार करण्यासाठी या ठिकाणी मी 2 वाटी तीळ घेतलेले आहेत। मंद आचेवर हलका गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत। या ठिकाणी बघा, तिळाला हलकासा गोल्डन कलर आलेला आहे। आता हे तीळ आपण काढून घेऊ। त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे ही लालसर कलर येईपर्यंत खमंग असे भाजून घ्यायचे आहेत। आता हे भाजून घेतलेले शेंगदाणे आणि तीळ थंड होईपर्यंत आपण गूळ चिरून घेऊ। गूळ आपण किसून किंवा बारीक वाटूनही वापरू शकतो। इथं मी 2 वाटी गूळ बारीक चिरून घेतलेला आहे। गुळाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करता येईल। शेंगदाणे थंड झाल्यानंतर शेंगदाण्यावरची साल काढून घ्यायची आहे। आता हे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून जाडसर वाटून घ्यायचे आहेत। वाटून घेतलेल्या या जाडसर शेंगदाण्यापैकी 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचा कूट आपण बाजूला काढून घेऊ। त्यातच आपल्याला 3 ते 4 चमचे अख्खे भाजून घेतलेले तीळ ही बाजूला काढायचे आहेत। हे आपण लाडू वळताना वापरणार आहोत। भाजून घेतलेले तीळ ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून जाडसर वाटून घ्यायचे आहेत। तिळामध्ये गूळ मिक्स केल्यानंतर तीळ वाटले जात नाहीत, यासाठी आपल्याला सुरुवातीला हे तीळ जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत। जाडसर वाटलेले शेंगदाणे आणि हे जाडसर वाटलेले तीळ एकत्र करून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये आपल्याला चिरलेला हा गूळ मिसळायचा आहे।
आता यामध्ये थोडंसं जायफळ टाकू. जायफळ टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर टाकायचं नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. गूळ आणि जायफळ या जाडसर कुटामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे आपल्याला परत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घ्यायचं आहे. या ठिकाणी बघा, वाटून घेतल्यानंतर अशा प्रमाणामध्ये हे मिश्रण तयार होतं. सहज हातामध्ये घेतल्यानंतर हे वळलं जात आहे. आता हे बाकीचंही तीळ आणि शेंगदाणे गुळाचं मिश्रण आपण वाटून घेऊ. आता यामध्ये आपण जे भाजलेले अख्खे तीळ आणि शेंगदाण्याचा जाडसर कूट बाजूला काढून ठेवलेला होता तो मिसळायचा आहे. आणि आपल्याला हव्या त्या आकाराचे आपण या ठिकाणी लाडू तयार करायचे आहेत. बघू शकता, अगदी सहज हे लाडू वळले जात आहेत. बाकीचेही सर्व लाडू आपण असेच वळून घेऊ. या ठिकाणी बघा, पौष्टिक आणि भरपूर दिवस टिकणारे तीळ गुळाचे लाडू तयार झालेले आहेत. गुळाचा पाक न करता अगदी सोप्या पद्धतीनं हे लाडू तयार होतात.